नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाच्या म्हणजेच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजचा जो वार आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिना आहे. शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मृग आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:09 ते 10:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:39 आणि यमगंड काळ सकाळी 5:54 ते 7:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्यामुळे थोडेफार अडथळे येऊ शकतील. मात्र जास्त अतिताणामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिक शारीरिक स्वास्थ्यावर होऊ शकेल. त्याच ठिकाणी लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र तुमचे खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च होतील. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकेल. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आज तुमचं मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवा. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे त्रास दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस फिरण्यामध्ये बराच जाईल. फिरणं जास्त झाल्यामुळे थोडासा त्याचा स्ट्रेस जाणवेल तुमच्या मानसिक आणि शारीरिकतेवरती. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्या लाभाची अपेक्षा करत असाल तर त्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे अपेक्षित कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं स्ट्रेस जाणवू शकेल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाची छाप उमटवू शकाल. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध फार प्रमाणात ताणले जातील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. बस त्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र भविष्याच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील. गेल्या साधारण 4-5 दिवसाची तुलना केली तर आजचा दिवस बराचसा तुम्हाला सुखवर्धक असा असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक तणाव आजच्या दिवशी थोडा जास्त प्रमाणात जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे किंवा गैरसमजाचे प्रसंग उद्भवतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी दिसून येतील. मात्र काळजी करू नका. स्ट्रेस अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्यामुळे थोडंसं वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होतील. या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 मे 2025 करताचा संपूर्ण राशी. धन्यवाद.